नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, पीक विम्याचा प्रश्न जो काय मोठं रूप धारण करत आहे, त्याला शेतकऱ्यांची एवढी मोठी गळचेपी होत आहे. ज्याप्रमाणे शासनाने न मागता देखील 1 रुपयाची पीक विमा आणली आणि न आंदोलन करता कोणत्याही शेतकऱ्याने मागणी न करता हे पीक विम्याची जी काय 1 रुपयातली पीक विमा होती ती देखील बंद केली आणि त्यावर सुधारित पीक विमा योजना आणली. पीक विम्याचा हा जो खेळ आहे त्यासाठी कंपनी देखील जबाबदार आहे. कंपनीला मोठं करणं हे देखील सरकारचं काम आहे आणि तशीच सध्याची परिस्थिती आता आपण पाहत आहोत. आता यासाठी आपण असं का म्हणतोय ते हे सुद्धा आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत. आपला आणि कंपनीचा कोणताही संबंध नाही. कंपनीने नियमानुसार त्यांचं काम करावं. शेतकऱ्यांनी जो काही प्रीमियम भरला असेल, शेतकऱ्यांनी जे काही त्यांच्या पिकाचं नुकसान असेल, शेतकऱ्यांना पीक विमा हा एक पिकासंबंधित सर्वात मोठा आधार असतो आणि तोच आधार हिरावून कंपनीला मोठं करणं हे देखील शासनाचं धोरण कुठेतरी चुकीचं आहे. आता आपण हवेत बोलत नाही, यासाठी पुरावा आहे, यासाठी आकडेवारी आहे. आता आपण पाहिलं तर सध्या जवळजवळ 45,42,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. हा जो पीक विमा शेतकऱ्यांनी भरला तो काहीतरी त्यांना नुकसान झालं असेल किंवा काही जर नुकसान झालं किंवा शेतीविषयीचं जर काही संकट आलं तर त्या संकटामध्ये आपल्या पिकाच्या बदल्यात काहीतरी आपल्याला भेटावं यासाठी शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला असतो. 45,42,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. आता गेल्या वेळेची तुलनेत आणि आताच्या तुलनेमध्ये आपण पीक विम्याची आकडेवारी पाहूया. तर बघा, 539 कोटी रुपये जास्त शेतकऱ्यांनी भरलेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत. शेतकऱ्यांनी 539 कोटी मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त भरले आहेत. आणि यासाठी बघा, राज्य सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत 3,603 कोटी रुपये कमी भरलेत. लक्षात घ्या, राज्य सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत 3,603 कोटी रुपये कमी भरले आहेत आणि केंद्राने मागच्या वर्षीच्या तुलनेत 2,169 कोटी रुपये कमी भरले आहेत. ही आहे खरी आकडेवारी. मग तुम्ही विचार करा, जर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त प्रीमियम भरला असेल तर शेतकऱ्यांना काहीतरी रक्कम भेटायला नको. कंपनीचा आणि राज्य सरकारने देखील जर निधी कमी भरला असेल, केंद्राचा देखील फायदा झाला असेल, मग शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये तोटा का? हा सुद्धा एक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. फेब्रुवारी असेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारा पीक विमा शेतकऱ्यांना मार्च महिना संपत आला तरी देखील अजून त्यांच्या खात्यावरती 1 रुपयाचा देखील पीक विमा जमा झालेला नाही. केंद्राने मागच्या वर्षीच्या तुलनेत जरी कमी पीक विमा भरलेला असला तरी ही बदललेली परिस्थिती कशामुळे झाली? तर जो तुम्ही 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली, बरं पीक विमा बंद केली, पण ज्या पद्धतीनं शासनाने याचे ट्रिगर बंद केले, सुधारित नवीन पीक विमा योजना आणली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. आता हे सुद्धा आपण आकडेवारीनुसार पाहू. तर बघा, साधारणपणे 45 लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. 45 लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत म्हणजे जवळजवळ सर्व शेतकरी पात्र आहेत. कारण 382 तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखं वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पिकच नाही तर पिकासकट जमीन देखील वाहून गेलेली होती. मग 45 लाख शेतकरी जर याच्यासाठी पात्र असतील तर अजूनही शासनाने 1 रुपयाचा देखील निधी यासाठी जमा केलेला नाही. केंद्रीय कृषी मंत्री असं सांगतात की काही टेक्निकल कारणामुळे शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नाहीत आणि जर शेतकऱ्यांना ते पैसे उशिरा भेटले तर 12% व्याजदराने ते पैसे त्यांना दिले जातील. पण हे व्याज खरंच कंपनी देणार का? हे व्याज कंपनी देणार नाही. जर मुद्दलच कंपनी व्यवस्थित वेळेवर देत नसेल तर व्याज देण्याचा प्रश्न हा वेगळाच राहिला. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जे त्यांनी ट्रिगर बंद केलेला आहे तो म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना भेटणारा गावात काढून घेतलेला आहे. ज्या ट्रिगरद्वारे सर्वात जास्त शेतकऱ्यांना पैसे भेटत होते ते ट्रिगर बंद केले आणि 0.85% म्हणजे 99% निधी हा शेतकऱ्यांना जो ट्रिगर शासनाने बंद केले त्यानुसार भेटत होते आणि 1% निधी ज्या ट्रिगरद्वारे भेटत होता तोच ट्रिगर फक्त शासनाने चालू ठेवलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना तसं पाहिलं तर पीक विमा भेटण्याचं प्रमाण हे 0.85% राहिलेलं आहे. म्हणजे विचार करा, शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी शासनाचं असलेलं धोरण किती गंभीर आहे, ही सत्य परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी देखील याचा विचार करणं गरजेचं आहे. आता त्यांनी फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर केले. पीक कापणी प्रयोग हा सामूहिकरित्या दिला जातो. जो काही वैयक्तिक फायद्याद्वारे वैयक्तिक नुकसान जरी झालं त्याच ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पैसे भेटत होते, ते ट्रिगर आता शासनाने बंद केलेले आहेत. आपण पाहिलं तर पूर्वी कसं होतं, जरी शेतकऱ्याने पेरणी जरी नाही झाली
अतिवृष्टीमुळे असेल किंवा पावसामुळे असेल तरी देखील शेतकऱ्यांना पैसे भेटत होते. परंतु आता तुमचं पिकाचं किती जरी नुकसान झालं तरी तुम्हाला पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच म्हणजे त्या उंबरठ्यावरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला 99% हे पैसे पीक विम्याचे भेटणार नाहीत. 0.85 म्हणजे साधारणतः 1% तुमची पीक विमा भेटण्याची आशा शिल्लक आहे. त्याच्यामुळे शासनाचं धोरण नेमकं कसं आहे हे देखील शेतकऱ्यांनी ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे येथून पुढे अशा प्रकारच्या धोरणाला शेतकऱ्यांनी देखील वेळीच विरोध नाही केला तर याच्यापेक्षा सुद्धा अजून विचित्र धोरणं ही शेतकऱ्यांवर लादली जाऊ शकतात. धन्यवाद.